शिवशक्ती भीमशक्ती ग्राहक संरक्षण संघातर्फे परिमंडळ अधिकारी ब विभाग येथील परिमंडळ अधिकारी वाघ, पुरवठा निरीक्षक देशमुख व परिमंडळ अधिकारी क विभाग गवळी यांनी पदाचा दुरुपयोग करून मर्जीतल्या दुकानदारांना बेकायदेशीर अंत्योदय शिधापत्रिका दिल्या आहेत। रास्त दुकानदारांचे व शिवभोजन चालकाचे नागरिकांनी तक्रार दिल्यास त्या तक्रारीवर कायदेशीर कार्यवाही केली जात नाही, उलट नागरिकांनाच दम दिला जात आहे। कार्यालयात मोबाईल वापरण्यास बंदी असतानाही वाघ व इतर कर्मचारी कित्येक तास मोबाईलवर बोलत असतात। वाघ व गवळी यांनी अधिकार नसताना पदाचा दुरुपयोग करून कार्यालयात बेकायदेशीर खासगी व्यक्ती नेमलेल्या आहेत। वाघ व गवळी यांना खासगी व्यक्ती नेमल्याबाबत विचारणा केली असता आमच्याकडे शासनाने एकाच वेळेस संपूर्ण महाराष्ट्रात खासगी व्यक्ती नेमले आहेत, तुम्ही हेड ऑफिसला विचारा, तुम्हाला पत्र मिळेल असे उडवाउडवीची उत्तरे देतात। वाघ, गवळी, देशमुख यांच्या विरोधात अनेक सुज्ञ नागरिकांनी शेकडो तक्रारी प्रशासनाकडे दिल्या आहेत। त्या तक्रारींवर कोणतीच कायदेशीर कार्यवाही न करता उलट वाघ, गवळी, देशमुख यांना प्रधान सचिव पुरवठा विभाग, पुरवठा उपायुक्त पुणे यांनी पाठीशी घालून संरक्षण देऊन वाघ, गवळी यांची झालेली बदली रद्द केली आहे। प्रधान सचिव पुरवठा विभाग, पुरवठा उपायुक्त पुणे यांचे आशीर्वाद वाघ, गवळी यांना आहेत। प्रधान सचिव पुरवठा विभाग, पुरवठा उपायुक्त यांच्या मर्जीतले ते अधिकारी आहेत। वाघ, गवळी, देशमुख यांच्या विरोधात सन 2018 पासून ते आजपर्यंत नागरिकांनी दिलेल्या सर्व तक्रारींवर उच्चस्तरीय समिती नेमून कायदेशीर कारवाई करून वाघ, गवळी, देशमुख यांना सेवेतून निलंबित करावे, अन्यथा पुढील काळात भीक मागो आंदोलन करून भीकेत जमलेले पैसे प्रधान सचिव पुरवठा विभाग, पुरवठा उपायुक्त पुणे यांना पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती शिवशक्ती भीमशक्ती ग्राहक संरक्षण संघाचे प्रदेशाध्यक्ष साथी नितीन कांबळे यांनी दिली। मी साथी नितीन कांबळे, अध्यक्ष शिवशक्ती भीमशक्ती ग्राहक संरक्षण संघ, आज रोजी पूनम गेट सोलापूर येथे पुरवठा विभागाचं लक्ष वेधण्यासाठी खालीनाद आंदोलन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे। सोलापूर शहरातील परिमंडल अधिकारी ब विभाग, परिमंडल अधिकारी क विभाग यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी झाली पाहिजे। त्यांच्या विरोधामध्ये शेकडो तक्रारी प्रशासनाकडे प्रलंबित आहेत। त्या तक्रारीवरील पुरवठा उपायुक्त पुणे, प्रधान सचिव महाराष्ट्र शासन यांनी त्यांना पाठीशी घातलेला आहे। पाठीशी घालून त्यांना आज तगायत त्यांच्या तक्रारीवर कारवाई न करता त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही, उलट त्यांची बदली झालेली असताना त्यांना पुन्हा या ठिकाणी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। अशा स्वरूपाचे त्यांचं भ्रष्टाचार आहे। कार्यालयामध्ये 0 कर्मचारी नेमले करतात। त्याचप्रमाणे रेशन दुकानदारांना, शिवभोजन चालकांचे जर तक्रारी आल्यास तर त्या तक्रारीसाठी उलट ग्राहकांनाच त्रास देतात, ग्राहकांनाच उलट सलट बोलतात आणि रेशन दुकानदार शहरातील आणि शिवभोजन चालकांना पाठीशी घालतात। अनेक तक्रारी प्रलंबित आहेत, त्या तक्रारीवर कारवाई होत नसल्यामुळे आज आम्ही खालीनाद आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे। जर का पुरवठा विभागाने आमचे जर मागण्या मान्य नाही केले तर येणाऱ्या काळामध्ये भीक मागो आंदोलन करून जमलेले पैसे पुरवठा उपायुक्त आणि प्रधान सचिव यांना पाठवणार आहोत। तसेच सोलापूर जिल्ह्यातील ग्राहक संरक्षण परिषद गेले 3-4 वर्षापासून प्रलंबित आहे। ते ग्राहक संरक्षण परिषद तात्काळ जिल्हा अध्यक्षांनी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी सचिव आहेत त्यांनी तात्काळ लागू करावे। 15 दिवसामध्ये 45 दिवसात त्यांनी ग्राहक संरक्षण हे लागू करून जे प्रस्ताव आहेत ते सर्व प्रस्ताव मंजूर करून ग्राहक संरक्षण समिती जिल्ह्यात तात्काळ लागू करावी, अन्यथा पुढील स्वरूपाचे आम्ही सर्व लोकांकडून न्यायालयामध्ये आम्ही जनहित याचिका दाखल करणार आहोत। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।